तर ही आपली शाळा ईगल इंग्लिश मीडियम स्कूल. इथं आपण जाऊन आता मुलांच्या वह्या बघणार आहे आणि त्यांना थोडे काही प्रश्न विचारणार आहे. तर आता आपण जाणार आहे कोणत्याही वर्गात जाऊन त्यांना प्रश्न आता आपण ह्या वर्गात जाणार आहे आणि पाहणार आहे ह्या वर्गात काय चालू आहे. तर या वर्गात चालू आहे ई लर्निंग. या ई लर्निंगमध्ये आपल्याला टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने मुलांना शिकवतात. या ई लर्निंगच्या साहाय्याने मुलांना जी गोष्ट अवघड असते ती सोप्या पद्धतीने समजते. आता इथं पिक्चर डिस्क्रायबिंग चालू आहे, तर आपण एकाला उठवूया आणि काही प्रश्न विचारूया. तू उभा राहा. या पिक्चरमध्ये तुला कोणकोणत्या थिंग्स दिसत आहेत? स्विंग, सीसॉ, ट्रीज, बटरफ्लाय, बायसिकल, स्विमिंग पूल, बॉल. आता पुढे कोण आहे? तू उठ बाळा. हे पिक्चर तू थोडक्यात डिस्क्राइब कर. This is a picture of garden. There are many children playing in the garden. There are many trees. तर अशा पद्धतीने ह्या ई लर्निंगचा वापर केला जातो. म्हणून यासाठी आपल्या शाळेत LED TV बसवलेले आहेत. आता आपण या हॉलमध्ये आलेलो आहोत. या आपल्या हॉलमध्ये असेंब्ली. आता इथे स्टडी चालू आहे आणि हा तर आपण मुलांना बघूया ते कसे शिकत आहेत. या ग्रुप स्टडीचा एक फायदा असतोय, मित्रांना समजवतात आणि ते त्यांना पटकन समजतं. तुझी वही दाखव बाळा. तर बघू शकता मुलांनी खूप भारी एक्झाम्पल सोडवलेले आहेत. आणि हे प्रत्येकी 3-3चे गट केलेले आहेत. आपण ह्या विद्यार्थिनीची सायन्सची नोटबुक बघायची आहे. आणि हे पहिले आहे जे ॲनिमल एग्ज ले करतात आणि जे ॲनिमल एग्ज ले करत नाहीत. हे ॲनिमल्स नेम. ही बटरफ्लायचे 4 स्टेजेस डायग्राम काढून खूप छान काढलेला आहे. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. हे मेडिसिनल प्लांट्स आणि त्यांचे युजेस. The interrelationships between living things. The diagram. ही कात्र नीट कातरलेली आहे आणि नीट चिटकवलेली आहे आणि त्यांची इन्फॉर्मेशन ही नीट लिहिलेली आहे.
हे युजेस ऑफ वॉटर. हे केअर ऑफ ड्रिंकिंग वॉटर. हे आपल्या घरातले डायग्राम, पाण्याचे पाईपलाईन कुठे असते, पाणी कुठून येतं ते, आणि त्याची खाली इन्फॉर्मेशन. हे व्हेजिटेबल्स आणि त्यांची नेम्स अँड फ्रूट्स त्यांचे नेम्स. हे 1 लाईन क्वेश्चन्स. हे फूड्स आणि त्यांचे नेम्स. हे फ्रूट्स त्यांचे नेम्स.